गेल्या 2.5 महिन्यापासून भारताच्या समाजकारणात आणि राजकारणात एक चेहरा प्रचंड चर्चेत आला आहे, तो म्हणजे अभिजित दिपके. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन केले आणि त्याचा परिणाम म्हणून थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. आणि तोच अभिजित आज छत्रपती संभाजीनगर येथील मूळ निवासस्थानी येतोय आणि या सगळ्या अनुषंगानं आपल्यासोबत त्याचे आईवडील आहेत. खरं तर आज तुमच्यासाठी खास दिवस आहे. एक मोठं आंदोलन करून आणि त्या आंदोलनाला यश घेऊन अभिजित घरी येतोय. आज खूप आनंदाचा दिवस आहे. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आता आधी तो आम्ही त्याचे आईवडील होते, आता तो आमचे आईवडील झाले आणि एक तो आमचा गुरु म्हणूनच आज घरी यायला लागला. तर खूप छान वाटायला लागलं. आजचा दिवस आहे, त्यांनी कसा निर्णय घेतला काय माहीत, त्याला तर माहीत नसेल आज गुरुपौर्णिमा आहे का काय, त्याने अचानकच आला असेल. पण आजचा दिवस खूप चांगला आहे. म्हणजे थेट तुम्ही जे आहे ते एवढा तुमचा मनाचा मोठेपणा दाखवला आहे. तुम्ही आई आहेत, थेट अभिजितला तुम्ही आज गुरु मानताय. हो ना, मग आज त्याने तेवढं काम केलं ना, आज खूप काम केलं ना. जेव्हा 21 मेपासनं तो आज बाहेर होता आणि एवढं मोठं काम करून आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना यश मिळवून दिलं. सगळं काही विद्यार्थ्यांचं पण सगळं चांगलं करून आला. त्याच्यामुळे आज तो सर्व गुरुच झाला ना. एक प्रकारे आता तो आमचा गुरुच आहे. पण आपण बघतोय 6 जूनला जे ते अभिजित घरी आला होता तेव्हा आंदोलन अर्धवट होतं. आता हे आंदोलन आजचं संपलंय, आज पहिल्यांदा घरी येतो. आज काय भावना आहेत? आज खूप आनंद वाटायला लागला. हां, त्यावेळेस जरा टेन्शनमध्येच होतं. त्याला म्हणतही होतं करू नको काही नको, पण तो नाही म्हटला. पण आज खूप चांगलं वाटतंय की आंदोलन त्याचं सक्सेस वगैरे झालं आणि तो आज आनंदाने घरी यायला लागला, म्हणून खूप आनंद वाटतोय आज. मग आज अभिजितच्या स्वागताची तयारी कसं सुरू आहे? काय आता रांगोळी काढणार, फुलं वगैरे डेकोरेशनला मुलगी बोलवली, ती करणार आहे सगळं काही. एक आनंदाचं, एक तर त्याला आवडत नाही तसं काही, पण आता आमच्या मनातली इच्छा आहे म्हणून म्हटलं जाऊ द्या. त्या आत्याच्या मुलांनी फटाकडे वगैरे आणले, म्हटलं विनोद आणू नका. आणि तो काही हे नाही करणार, उडू देणार नाही. नाही म्हणे मामी जाऊ द्या, आता त्याचं आपण खूप ऐकलं, आता नाही ऐकायचं म्हणे, आता मी फटाकडे आणणार आहे म्हणे. अभिजितसाठी आई म्हणून काही खास डिश तयार केली का आज? नाही, डिश त्याला टायफॉईड झाल्यामुळं काही नाही, साधंच आता मुगाची खिचडी आल्यानंतर गरम गरम. कारण तो आता इथे घरी किती वाजता येतो काय येतो, संध्याकाळच होईल. मग आल्या त्याला मुगाची खिचडी देईल गरम गरम. कारण तिकडं काही त्याचं जेवणाची सोय वगैरे नाही झाली ना, त्याच्यामुळे आता साधंच द्यावं लागेल. टायफॉईडमुळे 1 महिना टायफॉईडचा ताप अंगात असतोच, त्याच्यामुळे दुसरं काही जमत नाही. त्याला नॉनव्हेज जास्त आवडतं, पण नॉनव्हेज काय देता येत नाही आता 1 महिना तरी त्याला. पण आंदोलनादरम्यान जे आहे ते अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते आणि नंतर जे आहे ते आंदोलकांचा पोलिसांकडून छळ होतोय असं म्हणत अभिजितने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आता. ते मला नाही सांगता येणार आता, दिला असेल तरी पण. कारण आता ते त्याला माहिती ना, मला काय माहिती असणार आहे आता. आता तो न्याय भेटेपर्यंत तसं करेलच ना काही ना काही. आता जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत करेल काही ना काही. आता अभिजित घरी आल्यानंतर किती दिवस त्याला ठेवून घेणार आहेत? अजून काही बोलणं वगैरे नाही झालेलं आहे. मी त्याच्या मित्रालाच कॉल केला होता. तर म्हणे काकू, म्हटलं कधी येत आहे, तर म्हणे आज निघू म्हणे आम्ही, तर 4ला वगैरे येऊ म्हणे एअरपोर्टला. म्हटलं हो का. आणि मग ते तसं नाही विचारलं मी, कारण आता तो तिथून निघालाच नाही ना. आपण कसं म्हणणार किती दिवस राहणार काय राहणार, उसण्या गोष्टी मी नाही करू शकत ना लेकाला. त्याच्यामुळे मी असं काही नाही बोलणार त्याला. स्वागताची तयारी कुठपर्यंत आली? स्वागताची झाली, आता फुलं वगैरे आणलेले आहेत, आता करेल मुलगी डेकोरेशन. गेली एवढे दिवस जी आई आम्ही चिंतेत पाहत होतो, आज जे आहे ते चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो. हो, आज खूप आनंद वाटतोय. आज जास्त आनंद वाटतोय. आता खूप बरेच दिवस झालं. तो 6 जुलैला गेलेला होता आणि असे जायचंच होतं त्याला, बघायला खूप मन होत होतं ना, पण तो नाहीच म्हटला दिल्लीला यायला. तर आज खूप आनंद वाटतोय तो घरी यायला लागला म्हणून. किती महत्त्वाचा दिवस आहे तुमचा? आजचा खूप महत्त्वाचा आहे. मी म्हटलं ना, आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. आणि त्यांनी तो यायचा आज निर्णय घेतला, तो खूप चांगला निर्णय घेतला. एक गुरु म्हणूनच येतोय ना तो आज याच्यामध्ये आमच्या घरी. आता तो आमचा मुलगा नाही, आम्ही त्याचे आता आम्ही त्याचे मुलं आहेत आणि ते आमचे आता गुरु झाला, असं झालं आता. त्याच्यामुळे खूप आनंद. मात्र असं असलं तरी अभिजित तुम्हाला शेवटी गुरु मानणार आहे आपल्यासोबत. पण शेवटी लेकरू आहे ना, आता काही झालं तर. समाजासाठी त्याने एवढं मोठं हे केल्यानंतर तो गुरुच झाला ना आता सगळ्यांचा. त्याच्यामुळे खूप आनंद वाटतोय. आपण बघतो अभिजितची आई आपल्यासोबत होत्या, अभिजितचे वडील सुद्धा आपल्यासोबत आहेत. काय सांगाल? खरं तर हे सगळं आंदोलन झाल्यानंतर अभिजित पहिल्यांदा घरी येतो, काय भावना आहेत आता? नाही, खूप चांगलं वाटतंय. हो, खूपच चांगलं वाटतंय. तो घरी येतोय तर आम्हाला खूप आनंद झाला. तो घरी येते ते खूप दिवस झाले. त्याला आम्ही फक्त याच्यावरच बघायचो, रील्समध्येच बघायचो, पण आता तो प्रत्यक्ष आमच्या समोर येतो. हे सगळं मधला काळ कसा गेला? मध्ये जे आंदोलन होतं, लाठीचार्ज होता, अटक व्हायला शक्यता होती, हे सगळ्या अशा घडामोडी होत होत्या.
नाही, तो काळ आमच्यासाठी खूप वाईट होता. आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो. हां, खूप त्याची काळजी वाटायची की काय होईल काय नाही. कारण एक तर ते आपल्या घरापासून खूप दूर आहे. असं जाऊन चला सकाळी गेले भेटून आले असंही काही नव्हतं. तिथे खूप खूप आमचा तो दिवस खूप वाईट दिवस गेले आमचे त्याच्या आंदोलनाचे. हां. कॉक्रोच जनता पार्टीची इंस्टाग्रामवर स्थापना करण्यापूर्वीचा अभिजित आणि आजचा अभिजित काय फरक वाटतो आता? तर तो फरक तर तो सारखाच आहे. तसं त्याच्यात काय जास्त तो फरक म्हणजे असं म्हणतोय मी की जेव्हा तुमचा एक मुलगा म्हणून होता आणि नंतर ही कॉक्रोच जनता पार्टी स्थापन झाली, हे आंदोलन केलं, असा फरक विचारतो. नाही, आता तो त्या आंदोलनात उतरल्यामुळं त्याने ते आंदोलन उभं केल्यामुळं तो संपूर्ण भारतभर पसरला आणि त्यामुळं एक आम्ही एक त्याचे आईवडील म्हणून आम्हाला लोक शुभेच्छा द्यायला मागच्या 3-4 दिवसापासून अगदी सकाळी 10 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजल्यापर्यंत लोक येतात. आमच्याशी बोलत आहेत, पुष्पगुच्छ घेऊन येत आहेत, आम्हाला शुभेच्छा देत आहेत. ते खूप चांगली गोष्ट आहे. घरी कशी तयारी आहे स्वागताची? स्वागताचे काही फुलं वगैरे आणलेले आहेत. रांगोळी काढणार, त्याला ओवाळणार, पंचआरती करू. त्याला ते जास्त असं शो आवडत नाही त्याला. ते माझा विचार होता की DJ वगैरे लावायचा, पण त्याला ते आवडत नसल्यामुळं आम्ही काही लावू शकत नाही, ते करू शकत नाही. पण शहरात सुद्धा समर्थकांनी जंगी तयारी केली. एअरपोर्टला आल्यानंतर त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे. नाही, त्या मला काहीच कल्पना नाही त्याची. मी इथंच आहे. मी एअरपोर्टला काय चालू आहे काय मला काहीच माहिती नाही त्याची. मी माझ्यापर्यंत माझ्या घरी म्हणजे ती तयारी करतो आहे. त्याचे समर्थक असतील तर चांगली गोष्ट आहे, त्याचं हे स्वागत करत असतील तर, कारण त्यांनी काम खूप चांगलं केलेलं आहे. पण ज्या पद्धतीने अभिजित म्हणतो तुम्ही पुन्हा आंदोलन करणार, तसा इशारा सुद्धा दिला आहे आता. नाही, आता तो त्या आंदोलनात उतरलेला आहे. त्यांनीच ते आंदोलन उभं केलेलं आहे आणि त्याला भारतभर फार विद्यार्थ्यांचा खूप सपोर्ट आहे त्याला. मोठ्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा आहे, बऱ्याचशा राजकीय नेत्यांचा त्याला पाठिंबा आहे सर्वच पक्षातल्या. तर तो आता त्याच्यामध्ये उतरला आहे, तर तो त्याचेच निर्णय राहतील, तो काय करायचं ते आम्हाला काही सांगता येणार नाही, हे कर का ते कर. तुमच्या दोघांना एक शेवटचा प्रश्न विचारतो. ज्या पद्धतीनं अभिजितने 3 महिन्यापासून भूमिका घेतली, आंदोलनात सुद्धा आक्रमक रूप पाहिलं, अभिजित असाच होता का सुरुवातीपासून? नाही, असा घरी इथला अभिजित तो आम्हाला स्टेजवरचा तो वेगळाच होता. तो घरी बोलत पण नव्हता आणि काही त्याच्या मनातल्या भावना होत्या त्या पण अशा कधी त्याने व्यक्त केल्या नाही अग्रेसिव्हली किंवा काही. तो खूप शाय होता, म्हणजे लाजाळू होता तो. बदल किती मोठा झाला? ते बदल तो कसा कुठून झाला काय झाला तेच आम्हाला काही कळायला मार्ग नाही. त्याच्यामध्ये बदल खूप झाला आहे. का गो? हो ना, आधीचा अभिजित आणि आत्ताचा तर खूप फरक वाटायला लागला. आता हा अभिजित आमचा का काय असं वाटायला लागला, कारण तो कधीच बोलत नव्हता, खूप शांत होता तो आणि एवढे त्याचे विचार चांगले गिंगले आता आम्ही त्या व्हिडिओ मार्फतच बघितले. असं कधी त्याचा एवढा अनुभव आलेलाच नाही की हा एवढा बोलतो म्हणून. फक्त यांच्या रिटायरमेंटच्या वेळेस, भाषणाच्या वेळेस मग म्हटलं, बाळा तू एवढा बोलतो का रे? तर हो म्हणे, मम्मी तू काय मला वेडा समजती का? म्हटलं मी ऐकलंच नव्हतं तुझं. नाही म्हणे, मला फार छान येतं सर्व बोलता म्हणे, पण घरात काय तुला काय बोलून दाखवणार म्हणे. म्हटलं हो का? त्यावेळेस मी त्याला म्हटलं होतं, रिटायरमेंटच्या वेळेस कार्यक्रम त्यांनी स्वतः केला होता यांचा. तर तेव्हा त्यांनी खूप छान भाषण वगैरे यांच्या लहानपणीचा सगळं व्हिडिओ वगैरे करून त्यांनी हे केलेला होता, कार्यक्रमाचा ॲडजस्ट केलेला होता. मग त्यावेळेस आम्हाला वाटलं की नाही बाबा हा खरंच करतो काहीतरी म्हणून. इतक्या दिवस तर काही माहितीच नव्हतं, कारण तो शांत राहायचा, त्याच्यामुळे आम्हाला एवढं काही माहितीच नव्हतं ना त्याच्याबद्दल काही. निश्चित आपण बघतोय अभिजितचे आई वडील आपल्यासोबत होते. अभिजित दिपके आज छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी आहेत. त्यांच्या घरी सुद्धा स्वागताची जंगी तयारी या ठिकाणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आई वडिलांच्या चेहऱ्यावर सुद्धा कुठेतरी आनंद आणि समाधान आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन जीवन पाटीलसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.